गेल्या 24 तासामध्ये सोन्याच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे। महिन्यांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असते। मित्रांनो, जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड उसळी पाहायला मिळत आहे। सोन्या चांदीच्या भावांनी जुने सारे विक्रम मोडले असून भारतीय सर्राफा बाजारात दररोज नवे उच्चांक नोंदवले जात आहेत। आजच्या या खास रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला एक सुंदरसा लाईक द्यायला विसरू नका। आजच्या ताजे सोन्याचे दर 18, 22 आणि 24 कॅरेट। आजची चांदीची किंमत, 1 तोळ्याचे भाव, तसेच पुढील काही दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग याचा अंदाज। मित्रांनो, रोजच्या सोन्या चांदीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या गोल्ड अपडेट इंडिया या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक सुंदरसा लाईक द्यायला विसरू नका। आजचे सोन्याचे दर: 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 10,711 रुपये, 10 ग्रॅम 1,07,110 रुपये, 22 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 9,818 रुपये, 10 ग्रॅम 98,180 रुपये। तज्ज्ञांच्या मते 2025च्या अखेरीस भारतातील सोन्याचे दर 99,500 रुपये ते 1,10,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके होऊ शकतात। काही अंदाजांनुसार हे दर 2026च्या पहिल्या 6 माहीत अजून उंचीवर जाण्याची शक्यता आहे। आजची चांदीची किंमत: 1 ग्रॅम चांदी 125 रुपये, 8 ग्रॅम चांदी 1000 रुपये, 10 ग्रॅम चांदी 1250 रुपये, 100 ग्रॅम चांदी 12,500 रुपये, 1 किलो चांदी 1,25,000 रुपये। गेल्या 10 दिवसात चांदीच्या भावात जवळपास 17,000 रुपये प्रति किलो इतकी वाढ झाली आहे। दर बदलण्यामागील कारणे: 1. जागतिक घडामोडी आणि भूराजकीय तणाव। जागतिक स्तरावर निर्माण झालेली अनिश्चितता सोन्या चांदीच्या किमतींना उंचावत आहे। 2. बँकांचे व्याजदर। अमेरिकेतील व इतर प्रमुख देशांच्या केंद्रीय बँकांच्या व्याजदरातील बदलांचा थेट परिणाम सोन्याच्या दरांवर होतो। 3. गुंतवणूकदारांचा कल। सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोन्या खरेदी करत आहेत। 4. भारतातील मागणी। जुलै 2025 मध्ये सोने आयात शुल्क कमी केल्यामुळे ग्राहक आणि ज्वेलर्स या दोन्हीकडून मागणीत प्रचंड वाढ झाली आहे। पुढील दिवसांचा अंदाज। पुढे काही दिवसात सोने चांदी स्वस्त होणार की महाग याचा अंदाज पुढील घटकांवर अवलंबून आहे। 1. जर जागतिक स्तरावर व्यापाराशी संबंधित करार झाले आणि व्याजदर कमी झाले तर सोन्या चांदीच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। मात्र जर सरकारने सोने चांदीवरील जीएसटी कमी केलं किंवा रुपया मजबूत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला तर किमतीत काहीशी घसरण दिसू शकते। सध्या विश्लेषकांचा अंदाज आहे की चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात $45 ते $50 प्रति आउन्स तर भारतात 1,50,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकते। ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना: जेव्हा कधी तुम्ही सोने किंवा चांदी खरेदीसाठी जाता तेव्हा नेहमी हॉलमार्क तपासूनच खरेदी करा। हॉलमार्क हे शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे आणि भविष्यात विक्री करताना तुम्हाला त्याचा थेट फायदा मिळतो। तर मित्रांनो, सध्या लग्नसराई आणि सणसुदीचा हंगाम सुरू होत असल्याने सोन्या चांदीच्या मागणीत प्रचंड वाढ होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही दागिने बनवण्याचा विचार करत असाल तर पुढील काही दिवस अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत। रोजचे सोन्या चांदीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या गोल्ड अपडेट इंडिया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।